जाऊया सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला आशिष आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्के सर्कल आहे. बघूया कुठला संघ विजेता होणार आहे. सेमीफायनलचा सामना आहे. प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार आहे. आदर्श संघ हा कुठल्या संघाला या ठिकाणी बहाल केलेला जाणार आहे. तिथं नक्कीच थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होऊन या स्पर्धेची संधी होणार आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या संघात परततो. मजल करत इथवर पोहोचलेले असे हे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार आहे. म्हणून ना त्याला 101 रुपयांचे पारितोषिक गुरुजीत मध्ये यांच्याकडून आलेले आहे. जबरदस्त खेळ. पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी मुन्ना आशिषला माफ करा, आशिष याच्या बंधुराजाला बात करतो, ठरलेला बात करतो. एक जणांना संघाचा गाठा उघडला जातोय ते या आरके ओझरकर संघाचं सेमीफायनलचा सामना. आशिष मैदानात येतो या मात्र पुन्हा एकदा तीन गुण आणि 1 बोनस गुण असे 4 गुण आशिष प्राप्त करतो. एक जबरदस्त खेळ. एका बाजूला आशिष आहे, दुसऱ्या बाजूला मुन्ना आहे. धरालिंग एंटर करण्याचा प्रयत्न आहे. बघूयाकडे बात केल्याचा दावा करतो. बघूया एक गुण या ठिकाणी प्राप्त होतो तो या आरके ओझरकर संघाला. आशिष पुन्हा एकदा ज्याने मागच्या चढाईमध्ये 4 गुणांकन प्राप्त केले होते. आशिषला पकडायचा कसा असा प्रश्न निश्चितपणे आरके ओझरकर संघाला पडला असेल. एक जबरदस्त वेगवान अशी चढाई करण्याचा प्रश्न मानत आहे. आशिष 3 गुणांची सुपर रेड करून आपल्या संघात फिरतोय. पुन्हा एकदा एक भारदस्त शरीर स्थितीचा खेळायचा होतो. एक जबरदस्त डिफेन्स आहे, छान डिफेन्स आहे. 1 गुणांकन प्राप्त होतो. हा शेवटचा डिफेंडर मैदानात आहे. आता मात्र आशिष प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात एकटाच राज्य करतो. कोणीच नाही. बघूया आशिष नावाजलेला असा खेळाडू गार्डन मध्ये फिरताना आपल्याला बघायला मिळतो. निदान रेषा पार करून 1+2 = 3 पॉईंट. पुन्हा एकदा मुन्ना जेव्हा दुर्गेश नवले यांच्याकडून 100 रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. आता मात्र मुन्नानं चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे. मुन्ना मैदानाच्या बाहेर जातो. एक धक्का तंत्राचा वापर केला जातो. पुन्हा एकदा आशिष नावाजलेला असा खेळाडू आशिष 9 नंबरचे स्थिती प्रदान केलेला खेळाडू आशिषचा सुद्धा कौतुक आहे. सुरुवातीपासूनच जर का बघितलं मागच्या सुद्धा सामन्यात एक दमदार खेळाचं प्रदर्शन आशिष याच्याकडून निश्चितपणे आपल्याला बघायला मिळतं. एक चांगल्या प्रकारचा खेळ कसा असतो, एक अष्टपैलू खेळाडू कसा असतो हे या आशिषकडनं शिकणं गरजेचं आहे. कबड्डी खेळाडू कसा असतो, एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. निदान रेषा पार करतो, मध्य रेषेवर सुरावतो, अंदाज घेतो, 1 बोनस गुण नक्की अतिरिक्त गुण घेतला जातो तो या आशिष याच्याकडून. पुन्हा एकदा भारदस्त शरीर स्थितीचा करायचं. 2-2-1-2चा फलंदाज आहे. 7 खेळाडू मैदानात आहेत. अशा वेळेस एक भली मोठी आघाडी निर्माण केली जाते सुरुवातीला ती या भारतीश्वर उत्सव संघाकडे आणि थोडीशी तिच्या आपल्याला बघायला मिळते ती या आरके ओझरकर संघाची. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण हा पूर्वार्ध अजून 7 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान आशिष जर का आरके ओझरकर संघाला या सामन्यात विजय प्राप्त करत असेल तर आशिषला पकड करून जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं. आशिष असा खेळाडू आहे की तो कुठल्याही क्षणी खेळाचं चित्र पलटी करणारा खेळाडू आहे. त्यामुळे याला पकड करणं गरजेचं आहे. मात्र आशिष तर सहजासहजी कुणाला कोणाच्या जाळ्यात सापडणार नाहीये. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे आणि प्रत्येक चढाईमध्ये ज्याचा गुण घेण्याचा मानस असतो. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आशिष याकडे निश्चितपणे मी आता सांगितलं. प्रत्येक चढाईमध्ये गुण घेण्याचा मानस असतो आशिष याचा. बोनस गुण मिळतोय. पुन्हा एकदा सेमीफायनलचा सामना पुन्हा एकदा आरके ओझरकर संघाकडे. आता मात्र त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते तर हा खेळाडू सुद्धा खेळाडूचा चांगल्या प्रकारचा खेळ हाताने कधी मारण्याचा प्रयत्न आहे. मात्र जो प्रतिस्पर्धी संघ हा सुद्धा अतिशय नावाजलेला असा संघ, अंतिम विजयापर्यंत मजल मारणारा असा संघ निदान रेषा पार करतोय आणि आपल्या संघात करतो. पुन्हा एकदा पुढच्या सुखणी नांदेड संघानं सुद्धा तयार राहायचंय. तर आपला अंतिम सामना या सामन्यानंतर लगेचच खेळवला जाणार आहे. आताच्या सामन्यात
जो संघ विजय होणार तो सुकाई नांदगाव संघासमोर लढत येणार अंतिम सामन्यासाठी. प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार आहे थोड्याच वेळात आपल्याला नक्कीच या मैदानावर लगेचच बघायला मिळणार आहे. 6 नंबर जर्सी प्रदान केलेला आखाडा करतो निदान रेषा पार करतोय सामन्यातील पंच सतीश मात्र पुन्हा एकदा एकतर्फी पकड करण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे. आता 1 गुण प्राप्त होते बऱ्याचशा वेळानंतर तो या आरके उजरगाव संघाला. आरके उजरगाव संघ सुद्धा अतिशय नावाजलेला असा संघ आहे. नक्कीच निदान रेषा पार करते आशिष 9 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. स्पर्धेतच मारण्याचा प्रयत्न आहे मात्र 1 गुण निश्चितपणे असणार आहे. आता जे पुन्हा एकदा मुन्ना मैदानाच्या बाहेर जात. आता जर का या गुणांमध्ये बघितलं म्हणजे साधारणतः 15 जे गुण झाले त्याच्यामध्ये साधारणतः 16 गुण हे या आशिषचे आहेत. 16 या गुणसंख्येत 12 गुण आशिषचे आहेत. त्यामुळे कौतुक आहे नक्कीच आशिषाचं कौतुक आहे. होतं कधी कधी कारण आता 1 वाजलेला आहे त्यामुळे 2 वाजायला आलेल्या त्यामुळे जरी धोरणावर सुद्धा जातो होऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा आशिष निदान रेषा पार करतो घरी बाद केल्याचा दावा करतो. 1 गुण निश्चितपणे जबरदस्त खेळ आहे. 17 गुणांमध्ये 13 गुण हे आशिष आहे. जबरदस्त खेळ आहे नक्कीच. पुन्हा एकदा आता मात्र मुन्ना याला काही सूर बसत नाहीये. 2-2-1-2चा गुलाम संघ असताना 7 खेळाडू मैदानात असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होते. स्पर्धे किक मारण्याचा प्रयत्न आहे आणि जबरदस्त आडवासाठी 1 बोनस गुण मिळतो आरके उजरगाव संघाला आणि 1 गुण मिळतो तो या तारकेश्वर उजगाव संघाला. प्रवर्गाचा खेळ चालू आहे. सामन्यातील पंच उमेश गायकर सतीश पवार आहे अजित मोहिते उदय गुरवण्यात अनिल गेलेत संजय गेलेत राजू जागुसाहेब एक नावाजलेले असे पंच मंडळी पंच म्हणून कामगिरी करतात. राहुल चव्हाण एक जबरदस्त पंच आपल्याला लागलेला निदान रेषा पार करतो मध्यरेषेजवळ फिरवतो आणि सामन्याचं मध्यंतर सुखाई नांदगाव संघासमोर लढत आहे. दरम्यान मध्यंतरानंतर आता निर्णय सत्राला सुरुवात झालेली आहे. 18-4-4-18 असं गुण झालं काय मध्यंतराला म्हणजे 14 गुणांची भरभक्कम आघाडी आहे किंवा सुखाई नांदगाव संघाची. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 14 एक जबरदस्त डिफेन्स केला होता. एक छान डिफेन्स केला होता. 1 गुण प्राप्त होते आशिषच्या चेहऱ्यावर मध्ये थोडंसं स्मित हास्य नक्कीच असणार आहे पण गुणांचा आलेख पाहिला तर या एक चांगल्या प्रकारचा आलेख भरभक्कम आघाडी घेतली जाते की या 2+2 = 4 पॉईंट 4 गुणांची कमाई होते. पुन्हा एकदा नव्या विनयाने पूर्ण संघ हजर होताना बघायला मिळते. मुन्नावर आता जबाबदारी वाढणार आहे कारण हा क्वार्टर फायनलचा सामना आहे मात्र सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्याचा संघ विजेता होणार आहे तो अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे त्यामुळे नक्कीच हा महत्वाचा सामना आहे. पुन्हा एकदा आशिषला आपण माहिती आहे की एक चांगल्या प्रकारची उभारी घेतली चांगल्या प्रकारची आपण आघाडी घेतली त्यामुळे या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचं आहे. त्या आशिष याला नक्कीच जाणवत दिशा पार करतोय मध्यरेषेजवळ फिरवतोय अंदाज घेतोय. मुंबई याच्यासाठी बक्षीस आलेले आहे दुर्गेश नवले जे ऑनलाईन मुंबई या ठिकाणी ते सामना बघत होते त्यांच्याकडून मुन्नासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा मुन्ना 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना निर्णय सत्र चालू आहे. अटक करण्याचा प्रयत्न आहे. 1 गुण निश्चितपणे प्राप्त करणार आहे. आशिषला टिकतोय. आशिष पण बाहेर आहे सुशांत पण बाहेर आहे. बघूया 2-2-1-2चा गुलाम संघ असताना निर्णय सत्र चालू आहे. दुसरं सत्र चालू आहे आणि अशा वेळेस चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो तारकेश्वर उजगाव संघाकडून हा खेळाडू छोटासा खेळाडू आहे ज्याने 3 नंबरची जर्सी प्रदान केली. नाही का पुन्हा मागच्या चढाईमध्ये आशिषला बाद करण्यात यश मिळालं होतं. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे 5-1 असा प्रयत्न आहे. अतिशय वेगवान चढाई करण्याचा त्याचा मानस आहे. जबरदस्त खेळ आहे मुन्ना याचा
पाच विरुद्ध एक असं आक्रमण करताना रायडर बाद होते. स्वतंत्र केलं जाते रायडर गुजर झालेला आहे. त्यामुळे एक मोठं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. पाच नंबर जर्सी प्रदान केली. शेवटची 4 मिनिटं कोणासोबत आहे? 24-8 24-8 रायडर बाद होते. शेवटच्या 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. त्याच्यावर चढाई पट्टी मैदानाच्या बाहेर जातं. रायडर मैदानाच्या बाहेर जातं. आशिष एक नावाजलेला खेळाडू 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना त्या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, पूर्व चढाई करण्याचा प्रयत्न. आता सामन्याच्या औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. सामना निश्चितपणे आरके तारकेश्वर उपगावच्या बाजूने झुकलेला आहे. 2 गुण, एक बोनस आणि 1 पॉईंट म्हणजे एकूण 2. शेवटची 3 मिनिटं आहेत. अजित मेहते यांचा निर्देश येतो की आता शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. आशिष मैदानाच्या बाहेर जातो. आशिषचा प्रयत्न होता पकड करण्याचा. 1 गुण प्राप्त होतो त्या आरके उजरकर संघाला. मध्यम दिशा पार करतोय. मध्य दिशेजवळ फिरवतोय. अंदाज घेतो आणि कुठल्याही प्रकारचा धोका पत्करणं नाहीये. कारण चढाईपट्टीला जाणीव आहे. आपण एक चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवलेला. आपले फार स्वतःने चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवला आहे. पुन्हा एकदा 10 नंबर जर्सी प्रदान केलेला. जबरदस्त शरीरयष्टीचा चढाईपट्टी चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच या चढाईपट्टीनं करणं गरजेचं आहे. शेवटची 2 मिनिटं अशा वेळेस पुन्हा एकदा 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना 1 गुणांकन प्राप्त होतो. या आरके उजरकर संघाला त्यांचा सूत्र बोललं जातं. 6 नंबर जर्सी प्रदान केलेल्या या खेळाडूकडून सामन्याच्या औपचारिकता शिल्लक राहिलेल्या. सामना निश्चितपणे तारकेश्वर उपगावच्या बाजूने झुकलेला आहे. तिथे पराभवाचे ढग आहेत ते आरके उजरकरच्या बाजूने झुकलेले आहेत. मात्र दोन्ही संघांकडून आरके उजरकर संघाकडून सुद्धा एक छान प्रयत्न दिशा पार करतोय. मध्य दिशेला फिरवतोय आणि आपल्या प्राणात प्रत्येक जनसंख्या ठेवलेली पुन्हा एकदा उजरकर संघाकडून ज्यांना 2 नंबरची जर्सी प्रदान केली आता खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. मात्र 2 गेले. शेवटचं 1 मिनिट आहे. लास्ट 1 मिनिट. काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. 60 सेकंदांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अशा वेळेस पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होते. खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते. 1 गुण प्राप्त होतो तो या तारकेश्वर उपगाव संघाला आणि मैदानात येतोय तो आशिष. म्हणजे काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. मुन्ना चढाईसाठी सज्ज होते. मुन्नाला सुद्धा आता माहिती आहे की आपल्या हातून हा खेळ निसटलेला आहे. हा सामना निसटलेला आहे. नक्कीच मुन्ना सुद्धा कुठल्याही प्रकारचा दुखापत करत नाहीये. निदान रेषा पार करतोय. एक चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांकडून नक्कीच आपल्याला बघायला मिळालेला. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रयत्नाचा वेळ संपतो.